जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। सिमेंट्स वर्कर्स युनियन व सिमेंट्स ऐक्य ट्रस्टतर्फे परंडा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। अतिवृष्टी व पूरबाधित शाळांना मदतीचा हात, सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र होतय कौतुक। परंडा दिनांक 4 मे परंडा तालुक्यातील अतिवृष्टी व पूरबाधित क्षेत्रातील शाळांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने सिमेंट्स वर्कर्स युनियन आणि सिमेंट्स ऐक्य ट्रस्ट ठाणे पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद शाळांना लाखो रुपयांचे शालेय उपयोगी साहित्य व उपकरणांचे नुकतेच वाटप करण्यात आले। आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा आवार पिंपरी, वागेगव्हाण, कपिलापुरी, देवगाव खुर्द, देऊळगाव आणि कारंजा या शाळांना गरजेनुसार मुलींसाठी शौचालय, पाईपलाईन, पाण्याची टाकी व स्टँड, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर्स, स्टील टाक्या, इलेक्ट्रिकल इन्व्हर्टर, सतरंजा, सीलिंग फॅन्स, 20 लिटरचे वॉटर थर्मास फ्लास्क आणि प्रयोगशाळा साहित्य प्रदान करण्यात आले। यावेळी सिमेंट्स ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक राणे, विश्वास तथा सिमेंट्स क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी मनोज मोहिते, सिमेंट्स वर्कर्स युनियनचे छत्रपती संभाजीनगर ब्रँच सेक्रेटरी दत्तू भंडे, माजी कौन्सिल मेंबर प्रकाश जाधव, सिमेंट्स हाऊसिंग सोसायटीचे माजी चेअरमन विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अर्चना जाधव, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, शालेय समिती अध्यक्ष राजकुमार नरुटे, उपाध्यक्ष श्रीमती धनश्री गुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना अशोक राणे व दत्तू भंडे यांनी सांगितले की सिमेंट्स वर्कर्स युनियन व ऐक्य ट्रस्टच्या वतीने कामगारांच्या मासिक वर्गणीतून हा निधी जमा केला जातो। आजवर भारतभर आणि विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अशाच प्रकारे विविध सामाजिक कार्ये राबवण्यात आली आहेत। मदत मिळालेल्या सर्व 6 शाळांच्या मुख्याध्यापकांनी शहाजी घावटे आवार पिंपरी, शिवाजी शिंदे वागेगव्हाण, शिवाजी पंडित कपिलापुरी, बाबासाहेब शिंदे देवगाव खू, सचिन सूर्यवंशी देऊळगाव आणि अण्णा कोळी कारंजा यांनी संस्थेच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। तसेच सर्व मुख्याध्यापकांनी सिमेंट्स वर्कर्स युनियन व ट्रस्टच्या नावे आभार पत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा गौरव केला। उपस्थित पाहुण्यांनी सिमेंट्स युनियनचे जनरल सेक्रेटरी गिरीश आष्टेकर, अध्यक्ष मनोज बोडके व सर्व पदाधिकाऱ्यांचे या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळांतील शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।